अजितदादांसारखा वित्तमंत्री सगळ्या राज्यांना लाभला पाहिजे या मताचा मी आहे। कारण अजितदादांनी एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे। माझी जी डोक्यात संकल्पना होती की आमच्या एसटी महामंडळाकडे बसेस नाही, त्या बसेसची पूर्तता करण्यासाठी मी त्यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की आमच्या एसटी महामंडळाला दर वर्षाला 5000 बसेस दिल्या पाहिजे। म्हणजे पंचवार्षिक योजना, म्हणजे आमच्या 5 वर्षामध्ये जुन्या ज्या 5000 बसेस साधारण होतील आतापर्यंत आणि पुढल्या भविष्यामध्ये येणाऱ्या 25000 बसेस म्हणजे 30000 बसेस एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्यानंतर एसटी महामंडळ फायद्यामध्ये येईल। जे तोट्यात आज आहे 700 कोटी रुपयाचा तोटा आम्हाला होतोय, ती एसटी महामंडळ फायद्यात येईल अशी मी जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी ती मागणी ताबडतोब मान्य केली आणि दर वर्षाला 5000 याप्रमाणे अर्थ खात्याच्या माध्यमातून आम्हाला एसटी महामंडळासाठी ते निधी उपलब्ध करून देणार आहेत। त्यामुळे अजितदादा योग्य अर्थमंत्री आहे असं माझं स्वतःचं काय आलं। या लाडक्या बहिणींनी आमच्यासारख्या भावांवर एवढं प्रेम केलं की डायरेक्ट 237 कमी नाही, कोणाला संधीच नाही। त्यामुळे असं कुणी जर भावनेच्या भरामध्ये काही बोललं असेल तर ते असं नाही। परंतु तुम्हाला सांगतो बघा, आम्ही काल निर्णय घेतला, जवळजवळ राज्यामध्ये जे उत्पन्न आहे म्हणजे आमचं आरटीओचं डिपार्टमेंट आहे, आम्ही 15000 कोटीचं उत्पन्न आम्ही दरवर्षी या राज्याला देत होतो। ह्या वर्षी आम्ही स्वतःहून जबाबदारी घेतली की आम्ही 2 ते 3 हजाराचं उत्पन्न यापेक्षा जास्त दिलं। जो आमचा अजितदादांकडे असलेला विभाग आहे त्या विभागानं काल निर्णय घेतला की 14 ते 15,000 कोटी रुपयाचा अजून महसूल या राज्याला मिळवून देणार आहोत। त्यामुळे सगळ्या राज्यांकडनं सगळ्या डिपार्टमेंटकडनं असा जर महसूल वाढला तर काय लाडका बहिणीचा खर्च कामाला जास्त येईल असं वाटतं। पवारांनी एकत्र यावं, 2 ठाकरेंनी एकत्र यावं, कुटुंब म्हणून कुणालाही असंच वाटेल। कारण शेवटी ठाकरे परिवाराचं आणि पवार परिवाराचं ह्या राज्याला फार मोठं योगदान आहे। आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जो आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब या राज्यामध्ये चालवत आहेत, त्यांचं आडनाव ठाकरेच आहे। शरदचंद्र पवार ज्यांचं 50 वर्ष नव्हे 65 वर्षाचं योगदान या राज्यासाठी आहे, तेही पवार आहेत। त्यांनी सगळ्यांनी एकत्र कुटुंब म्हणून यायला हरकत नाही। परंतु पक्ष सोडत असताना किंवा पक्षाचं विभाजन झाल्यानंतर कुठल्या कारणासाठी त्यांनी पक्ष सोडला किंवा नवीन पक्ष बनवला हे जेव्हा समोर येईल तेव्हा त्यामध्ये जर त्यांनी एक वाक्यता झाली तरच ते पक्ष एकत्र येऊ शकतील। परंतु एक मंत्री राज्याचा म्हणून मी त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।